छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 सुप्रसिद्ध किल्ले आणि त्यांचा इतिहास। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले आणि बांधलेले किल्ले हे केवळ दगडमातीचे बांधकाम नाही, तर ते स्वराज्याच्या शौर्याचे प्रतीक आहे। आज आपण जाणून घेणार आहोत शिवरायांचे 10 सुप्रसिद्ध किल्ले आणि त्यांचा इतिहास। नंबर 10, प्रतापगड किल्ला। प्रतापगड हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे आणि 1659 मध्ये इथे अफजल खानाशी एक ऐतिहासिक लढाई झाली। प्रतापगडाची रचना अत्यंत मजबूत असून त्यात बुरुज, खंदक आणि गुप्त मार्ग आहेत। प्रतापगडावर तुम्हाला भवानी मातेचे मंदिरही पाहायला मिळेल। नंबर 9, सिंहगड किल्ला। सिंहगड हा किल्ला पुण्याजवळील एक अत्यंत दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ला आहे। पूर्वी याला कोंढाणा म्हणत। 1670 मध्ये झालेल्या युद्धात तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला मोठ्या शौर्याने जिंकला, पण त्यात त्यांना वीरमरण आले। त्यानंतर महाराजांनी दुःख व्यक्त करत म्हणाले, गड आला पण सिंह गेला। नंबर 8, मुरुड जंजिरा किल्ला। मुरुड जंजिरा हा अरबी समुद्रात वसलेला एक जलदुर्ग किल्ला आहे। सिद्धी घराण्याच्या ताब्यात हा किल्ला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अनेक वेळा जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची तटबंदी इतकी मजबूत होती की तो किल्ला अखेरपर्यंत स्वराज्यात येऊ शकला नाही। तरीही महाराजांनी याच्या तोंडीस तोंड असा सिंधुदुर्ग बांधून मराठ्यांची सागरी सुरक्षा मजबूत केली। नंबर 7, पन्हाळा किल्ला। पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जवळील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला महाराजांनी 1659 मध्ये जिंकला, पण सिद्धी जोहरने या किल्ल्याला वेढा दिल्यामुळे त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांनी पावनखिंडीत प्राण अर्पण करून महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचवले। नंबर 6, सिंधुदुर्ग किल्ला। महाराजांनी समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1664 मध्ये जलदुर्ग किल्ला बांधला। हा किल्ला कोकण किनाऱ्यावर असून याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले। हा किल्ला सागरी युद्धांसाठी बांधण्यात आला होता। किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आणि एक गुप्त मार्ग पाहायला मिळेल। नंबर 5, रायगड किल्ला। रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बनवला होता। 1674 मध्ये याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली। हा किल्ला अत्यंत उंचीवर असून त्याच्या भोवती खोल दरी आहे। किल्ल्यावर महाडचा दरवाजा, होळी चौक, गंगासागर तलाव आणि महाराजांची समाधी आहे। नंबर 4, विजयदुर्ग किल्ला। हा किल्ला 1653 मध्ये महाराजांनी जिंकला आणि तो मजबूत करून सागरी तटबंदी वाढवली आणि त्यामुळे हा किल्ला एक महत्त्वाचा जलदुर्ग मानला जातो। याच किल्ल्यावर सिद्धी आणि इंग्रजांशी झालेल्या अनेक लढाया लढल्या गेल्या। नंबर 3, राजगड किल्ला। राजगड हा किल्ला महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती। राजगड किल्ला 26 वर्षे राजधानी राहिला। किल्ल्यावर मोठे बाले किल्ले, गुप्त मार्ग आणि मजबूत तटबंदी आहे। नंबर 2, तोरणा किल्ला। तोरणा हा किल्ला महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता। 1646 मध्ये अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याची पहिली पायाभरणी केली। तोरणा हा किल्ला प्रचंडगड म्हणूनही ओळखला जातो, कारण तो उंचीने सर्वात मोठा आहे। आणि नंबर 1, शिवनेरी किल्ला। शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला। किल्ला अतिशय भक्कम असून किल्ल्यावर जाण्यासाठी 7 दरवाजे पार करावे लागतात। तर हे 10 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात। महाराजांनी स्वराज्य उभारण्यासाठी याच किल्ल्यांचा उपयोग केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।